साईनगरी शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं। मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या निकृष्ट पेढ्याचं अन्न व औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाईला आता सुरुवात केली। पाहूया एक रिपोर्ट। साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। कारण मंदिर परिसरातल्या शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याची तक्रार काही स्थानिकांनी केली। मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या बॉक्सवर उत्पादन कोणत्या तारखेला तयार झालं त्याची तारीख आणि एक्सपायरी डेटही नसल्याचं समोर आले। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली। अन्न औषध भेसळ या विभागामध्ये तुकाराम मुंडे यांची वर्णी लागली। त्यानंतर अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये छापेसत्र सुरू आहे। भेसळखोरांविरोधात जी लढाई आहे ती तुकाराम मुंडे यांनी उघडलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर जी तक्रार दाखल झाली होती किंवा जी भाविकांची तक्रार होती ती या काही पेढ्यांबद्दल होती आणि त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये एक्सपायरी डेट किंवा ते कधी मॅन्युफॅक्चर झालेत याच्यावर कोणतीही माहिती जी आहे ती त्या संबंधित प्रोडक्शनच्या कंपनीकडून देण्यात आलेली नाही। औषध आणि भेसळ प्रशासन जे आहे ते अशा पद्धतीने या सर्व जे पेढा असेल किंवा खवा असेल किंवा इतर जे खाण्याचे पदार्थ आहे त्याचं सॅम्पल जे आहे ते घेत आहेत। जे मॅन्युफॅक्चरिंग जो कारखानदाराकडून आपण पेढे घेतो त्यांना विनंती केली पाहिजे की इथं जो रेट आहे जे उत्पादित रेट आणि एक्सपायर्ड झालेलं डेट आहे ते दोन्ही डेट टाकले पाहिजे, जेणेकरून साई भक्ताच्या आपल्याद्वारे फसवणूक झाली नाही पाहिजे। कारण एखाद्या साई भक्ताच्या जीवितास काही झालं तर ते सर्व पाप आणि साईबाबा आपल्याला माफ करणार नाही याची जाण ठेवून दुकानदारांनी याबाबत त्या कारखानदाराला विनंती केली पाहिजे। शिर्डीत दररोज हजारो भाविक साईंच्या दर्शनासाठी येतात। दर्शनानंतर मंदिर परिसरातल्या दुकानदारांकडून पेढे आणि अन्य उत्पादनं खरेदी करतात। काही ठिकाणी तर दगडासारखे कठीण पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत। पेढा एकदम कडक आणि क्वालिटी खराब होती, खायला टेस्ट बरोबर नव्हती। त्याच्यावरून वाटतं की खूप जुना पेढा असा क्वालिटी नसेल का। आम्ही बाहेर त्या दुरून दर्शनासाठी येतो तर चांगल्या क्वालिटीचा आम्हाला पेढा मिळाला पाहिजे हेच आमची मागणी राहील। आणि जे कोणी असे दुकानदार आहेत त्यांनी असे खराब पेढे वापरू नये एवढीच आमची मागणी आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई सुरू केली। मंदिर परिसरातल्या पेढ्यांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलंय। ते आम्ही डॉक्युमेंटेशन बनवतोय, जे आपल्या डेट लिहिले नाही, ज्यांनी कायद्याचे लेबलिंगचे जे उल्लंघन केले त्या अनुषंगी तपासणी केली जाईल आणि सॅम्पल सुद्धा घेत आहेत। सॅम्पल घेऊन पुढे ते लॅबला पाठवले जाईल आणि त्याचा जो रिपोर्ट असेल त्या अनुषंगी आपण कायदेशीरता कारवाई करू। एकंदरीत बघितलं तर भाविक जो आहे तो श्रद्धेनं हा पेढा घेतात, मात्र कुठंतरी ही श्रद्धा बाजूला ठेवून फक्त पैसा कमवण्याचा हा गोर धंदा नाही का? सर सॅम्पल घेऊन बघतो तर पुढे जे रिपोर्ट येईल त्यानुसार कळवले जाईल। नाही, सरकार फक्त लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गोष्टी बोलत असतं, परंतु खरं जे आमचे श्रद्धास्थान आहे तिथं मात्र भ्रष्टाचारानं पोखरलेले श्रद्धास्थान आहेत। शिर्डीतल्या अनेक सुरस कथा ह्या दुर्दैवानं ऐकायला या ठिकाणी मिळतात। त्याचा विचार केल्यानंतर हे त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी दिसतो। सरकारचा वचक हा या सगळ्या गोष्टीवरचा संपलेला हे सिद्ध असते। पेढे आणि इतर गोष्टींवर कोणतीही तारीख न टाकता त्यांची अनेक वर्षापासून बिनदिक्कतपणे विक्री सुरू होती। पण तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता अशा गोष्टींवर कारवाईला सुरुवात झाली आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।